नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। भाजपची दुसरी यादी जाहीर। सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची लोकसभेची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर। कार्यकर्त्यांकडून जल्लोष। मातोश्रीवरून आलेला शब्द मागे फिरणार नाही। चांगली लोकसभा शिवसेनाच लढणार। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची गर्जना। काँग्रेसच्या हातातून सांगलीची जागा दुसऱ्यांदा निसटणार का? नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न। बालेकिल्ला ढासळल्यानंतर दबदबाही घटला। काँग्रेसच्या गोटात खळबळ। संजय निरुपम आणि अशोक चव्हाणांची गुप्त भेट। बावनकुळेंच्या कमेंटमुळे लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसची धकधक वाढली। लोकसभेपूर्वी शिंदे कॅबिनेटचा निर्णयांचा धडाका। 48 तासात 45 मोठे निर्णय। अहमदनगरचं नाव बदललं। मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांचंही नामांतर। सांगली लोकसभेच्या जागेची मागणी शिवसेनेची। राष्ट्रवादीचा संबंध नाही। जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या होम ग्राउंडवर राहुल गांधींची सभा। 17 मार्चला शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याययात्रेचा भव्य समारोप। मराठे लोकसभेच्या रिंगणात। नगर दक्षिण लोकसभेसाठी 600 मराठा उमेदवार उभे करणार। जरांगेंचं वक्तव्य। अजित पवारांनी नीच पातळी गाठली। आता माघार नाही, मी बारामती लढवणारच। विजय शिवतारेंचा निर्धार। मोठी बातमी। दिंडोरीची जागा पवार गटाला। नाशिकची ठाकरे गटाला। शरद पवारांची घोषणा। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।